तर गाईज, नवीन वर्षाचा पहिला व्लॉग तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. तर आता विषय असा झालाय, मला भाईचा कॉल आला होता. भाईच मला बोलतो गाडीत बस, आपल्याला कुठेतरी जायचंय. कुठे जायचंय, काय जायचंय काहीच माहित नाही, पण आम्हाला जायचंय. सकाळी सकाळी 1 मिनिट थांबतो, 1 मिनिट बघा. सकाळी 4:52 भाऊचा 4:30ला कॉल. जय उठ, आपल्याला जायचंय. काय माहिती कुठे जायचंय, एक आपण चंदर पण नाही, काय माहिती कुठे जायचंय. भाई कुठे जायचंय काय माहित नाही कुठे जायचंय. 2 शिव्या खाऊन आलोय मम्मीच्या घरच्या का एवढं सकाळी. रात्री चाललाय कुठे, 4:30 वाजलेत ना, चाललायच कुठे. आता चाललोय आम्ही. हा बोलतोय का जायचंय कुठेतरी. मग ठीक आहे चला. विरार काय आपला कुठला रस्ता, शिरसाट रस्त्यावर चाललंय. पोहोचू, तिथं पोहोचू. आणि तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण या वर्षीचा आपण आपण मागच्या वर्षी पण केला होता. या वर्षीचा काय रिझोल्युशन, काय ध्येय, काय तुझा, काय करायचंय ध्येय, काय तुझा या नवीन वर्षाचा. कंपनी ना भाई. हा ती ओपनिंग आहे 2 तारखेला. हा उद्या. पैसा अजून चंदन तेरा क्या ऐसा है कि हमको ऑर्डर ज्यादा मिला. अच्छा, किस बात का ऑर्डर. कंपनी का ऑर्डर ज्यादा. मतलब आता तू चालवणे वाला आहे. तर आपलं नवीन रिझोल्युशन आहे, आपण पहिल्या वर्षीचा पहिला दिवस ना आपण ब्लॉग टाकलेला आहे. आणि हा भावेशचा नवीन वर्षाचा रिझोल्युशन असं असणार आहे की भावेश तू आज पासून जिमला येत जा. 4:30ला जिमला जायचंय. ठीक आहे. पण कंपनीची धावपळ आहे ना. आज ये, आज बायसेप मारू आपण, चेस्ट मारू. चेस्ट नाही, बॅक मारू आपण. कसं म्हणजे उद्या बायसेप दाखवायचे ना तुला. हाफ टी शर्ट आज पण जमू नाही शकत का, कारण की आज 1 तारीख आहे. आज कामाचा लोड जास्त आहे. हा तर काही भावेशचा उद्या येईल. अजून टाइम आहे. त्या भावेशनी दुकान कंपनी टाकले. दुकान करते, कंपनी टाकले. तर त्याची उद्या ओपनिंग आहे. आणि भाई का कल बर्थडे भी है ना, पार्टी. तर आपल्याला दिसेल ते तुम्हाला दाखवी समजा जमलं तर. आलाय का, टाइम आहे ना अजून. तर ते उद्या त्याची ओपनिंग आहे. तर त्याची घाई गडबड चालू आहे त्याची. तर आज एवढी घाई गडबड आहे तर आम्हाला भेटायला टाइम नाही. तर आम्ही 4:30 वाजता निघले सकाळी. तर तुम्हाला आता कुठे जाऊ, काय असेल ते तुम्हाला दाखवतो रस्त्याला पर्यंत. एन्जॉय गाईज. सकाळी देवधर्माची गाणी ऐकायला लागलो आम्ही. माहित नाही का कुठे चाललो, नाही माहिती. सकाळचा मित्राचा कॉल आहे. जर रोहितला कॉल कर रे बाया, रोहितला कॉल कर. तू जाऊ दे त्याला, तुका डोका खाते ते. तर मित्रांचा कॉल आलाय, बघितला. तुम्हाला आता स्क्रीनशॉट दाखवू शकलो असतो मी, पण आता कसं दाखवू समजत नाही. पण रोहित भोईर आमचे मोठे भाऊ, त्यांचा कॉल आलेला आहे. त्यांचा बर्थडे सुद्धा आलेला आहे आता. तर पोचलोय आता आम्ही विरारला. तरी अजून सांगत नाही का आम्ही चाललोय, कुठे चाललोय, काहीच माहित नाही. आणि हा गाणी टाकतोय, रील टाकतोय, आपला व्हिडिओ स्टोरी टाकतोय. आणि मला विचारतो गाणी कोणत्या टाकू. काय गरजच नाही ना. पहिले सांग तर सही कुठे चाललोय. हे पुढं बघ रे, टर्न मार. तर राईस काय माहिती, जिथे आम्ही पोचू तिथे तुम्हाला दाखवू काही सरप्राईज, तसं याने ठरवलंय. ठीक आहे, आता काय बोलू, ठेवा. आता सरप्राईज झाला आमचं, उघडलंय आमचं सरप्राईज. बघा कुठं आलंय, दाखवतो. 1 मिनिट थांबा. तू बघा सरप्राईज दिसतो का समोर. मॅन इम्पोर्टेड फ्रॉम सातारा गाईज. आय बाबा, जय श्रीराम. जय श्रीराम. काय बोलतो, लय काय काय आणलंय आम्हाला सामान. अरे उघडतं खरा. नाही ते पहिले बोल सामान काय आणलाय. गिफ्ट दाखव, गिफ्ट. हॅलो.
ये बस बस ये बस बाबा गाईज ए खाऊ बघ गाईज आम्हाला खाऊ आणलेलं ये देखा भाई लेवास आणलाय रे तू गाडीत चहा प्यायची का चाय नाही तरी काही इच्छा नाही प्यायची त्याला त्याचा गोड गोड चाललाय आहे का ठीक आहे कसं आहेस खूप दिवसातून आलायस इकडे कसं वाटतंय मागच्या महिन्यात बाहेर आलता तू तर जरा बिजी तर मग कसं वाटतं इकडे येऊन आम्हाला माहित नव्हतं तू आम्हाला मला नव्हतं माहिती तू येणार आहेस बाबाला बोललाच नाही सरप्राईजच झालंय आमचं नवीन गाड्या घेतला मग कितीला पडला 2 मला तुला काय बाबा तू आता पैसा आला तुला वरतून पप्पाच कमवतो तुझा काय नाही बोल काहीतरी गाईज माझा मित्र आलेला आहे इथे आता सध्या तरी मला प्रेशर आलाय जोरात म्हणून मी काय बोलू शकत नाही ब्लॉग आहे का कट नाही तर टाकणार मी प्रेशर किती जोरात आलाय जाऊ दे फटाफट टाइमपास करतोय भाई त्याला प्रेशर आला काय करायचंय पहिले व्हिडिओ मी काय सांगतो तुला 20 रुपयाची बॉटल घेऊन बसता ना तू डायरेक्ट बाबा इथे उलटी कोणी गेली बाबा शी काय कुठं बोला सीटावर उलटी कोणी गेली इथं इथं पाय काढ ते माऊची चला गाईच आम्ही आता परत रिटर्न काय परतीचा प्रवास आमचा परत चालू झालेला आहे तर भेटूया तुम्हाला पण जाऊ दे बोललो 30 असं त्यांचे 101% बघा मग 30% मुलं झाला असतं असं भांडणं होतं तिने लगेच झाकण लावला बॉटलला डायरेक्ट ह्याच्यात ती बॉटल घेऊनच आली असेल ती ओल्याच्या ह्याच्यामध्ये मी विचार करत होतो काय नंतर समजलं 31 भांडत होत्या दारूवरून पोरी भांडतात भाव्या बघ दारूवरून पोरी भांडतात भाव्याचा नाद वेगळा आहे बाबा भाव्याचा काय भाव्याच्या लग्नाचा ती काय किती दिवस असेल चंदन 3 दिवस ना साखरपुडा हळद रात्रीचा नाही 4 लग्न 4 दिवसाचा सेपरेट ब्लॉग आला पाहिजे मी तर भेंडी काय कॅमेरा बिंबराने तर गोप्रो घेतो त्या दिवशी 30,000 रुपये खर्च करायला लागला बघा तुझ्या लग्नाला 30,000 खर्च करणार मी भावेश तुझ्या लग्नाला 30,000 खर्च करणार मी गोप्रो घेणार तू लगीन कर ऐक माझा 2024 मध्ये तुम्हाला साखरपुडा समजणार आणि 2025 मध्ये तुम्हाला शुभ मुहूर्तावर लग्न होणार अरे होणार तुझी मम्मीच करणार आहे मला माहिती ना तुझी मम्मीच फोन केलाय काय गलत बात आहे तू करणार लग्न गाईज तुम्ही यावर्षी भावेशचा साखरपुडा तुम्ही अपेक्षित ठेवा आपला एक ब्लॉग येईल स्पेशल ब्लॉग भले आपला चॅनल चालू का नको चालू आपण भावेशच्या साखरपुड्याचा ब्लॉग करणार एकदम थाटामाटात काय भावेश आणि उद्या बघू पण याचं तर करणारच काय चालेल ना तुझा काय सीन भाव्या याचा विषय काढ घे काय पूजा करके आया था पूजा को करके आया आरती कौन भगवान की आरती दिया नाही घ्या बघ ना त्यांच्या घरात बघ ना बघा तिच्या मोठ्या बहिणीचं नाव आरती तिचं नाव पूजा सगळ्यांचं एकच आहे आरती पूजा नाही रोशनी नाही भावाचं नाव प्रकाश बहिणीचं फक्त नाव बरोबर आहे ना मम्मीचं नाव काय लक्ष्मी नाही पप्पाचा काय रे पप्पाचा पण नाही माहिती सासऱ्याचं नाव नाही माहिती लक्षात प्रेशर दिमाग पे मी तिलाच व्हिडिओ सेंड करी तोंडावर आहे बापूस सासरा तोंडावर आहे काय नाव सांग तसे भाव्या याला सासऱ्याचं नाव नाही माहिती साळुंके ओ तुझा मेवना
ओमकार मेवणा आला, तू जिप्र्या मेवणा आला, तो साळुंकी वेगळा. ए बाबा वेगळे साळुंकी आहेत रे. अरे ना केवळ 3 प्रकारचे साळुंकी आहेत. 3 प्रकारचे? एक वेगळा साळुंकी, हा, एक लोहार साळुंकी, हा, दुसरं कोण रे? मराठा साळुंकी. मराठा साळुंकी वहिनी आमची. लाज लागला किती. दीदीचा नंबर आहे का माझ्या? नाही ना मी पण इंस्टाग्रामला टाकतो ना, थंबनेल पण हीच टाकतो. काय काय कट करा, काय नाही कटबीट काय नाही. ए भाया, ए भाया, हिंदी मध्ये नाही, इंग्लिश मध्ये अजिबात थंडी नाही. थंडी बाहेर नाही काय मला झाट थंडी लागत. नको जाऊ दे, चल चल, नको चल. इकडचा भाई, इकडचा पकड गेला. काहीच बघा, ही भावेची कंपनी. उद्या इथं भाव्या मंडप बिंडप काय नाही का? आहे ना, आजच मंडपचं सामान होणार. तर भावेची कंपनी तिथे उद्या उद्घाटन आहे भावेच्या बड्डेच्या दिवशी. तर इथे येणारच आपण आणि बघू, जमलं तर आपण व्हिडिओ सुद्धा करूया. आता आम्ही घरी पोहोचणार, घरी पोहोचल्यावर आम्ही झोपणार आणि मग आम्ही परत उठणार. कारण की आता रात्रीच्या वाजलेत किती, सॉरी रात्रीचे नाही, हा बरोबर रात्रीच्या वाजलेत किती, 6:09 हे आत्ता वाजलेत आणि आम्हाला अजून झोप आले. आम्ही झोपणार आणि मग उठणार आणि मग आम्हाला कामं आहेत, कारण की उद्या उद्घाटन आहे, मग आम्हालाच कामं लागणार आहेत ना उद्या. अजून ते का फार्म हाऊसवर सुद्धा जायचंय. तिकडे काय जायचं बघा, हा तेच काय का बांधकाम काय चालू आहे सध्या. आणि तुझ्या गाडी आपल्याला ऑर्डर द्यायची केकची. आज सांगू ना याला, आपण देतो केक स्ट्रीट मध्ये नाही, ती बघून आपल्याला जरा वेगळा केक द्यायचा आहे. पूर्ण नावाचा नाही केक द्यायचा. समजलं का तुला? तो कसं, आणि तिथं वरती ना ते आपण ते लागेल आपल्याला. मग ठीक आहे ना, ते काय 50चा घे, गावभर दाखवायचा आहे. 100च्या घे पण वाड्याला फेरी आहे आपली. अरे 21वा बर्थडे वेळे, 21वा भाव्या. वाड्याला फेरी आहे का एखादी? वाड्याला काय फटाके घ्यायचे तुला 7-8 हजाराचे का लग्नासाठी? 22 जानेवारी 22 जानेवारीसाठी पण घेऊन ठेवा आताच. 22 जानेवारीसाठी ठेवला स्टॉक. कुठला तो आहे, तो घेतलाय तो. तर गाईज मी आता जरा व्लॉग एंड करतोय, मला लय झोप आलेली आहे. घरी पोहोचलेलं आहे, कोंबड्यानी बांग दिलेला आहे आणि मी आता झोपणार आहे. बाय, गुड नाईट. शुभ प्रभात तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा. मी उठलोय, भारी दिसत रे. दाढी का एक बाल दिखेगा. ओके, तर मी उठलोय आणि सकाळी टेरेसवर आलोय. आता थोड्या वेळात जाणार खाली आणि मग नंतर मित्रांना भेटायला जाणार परत. टेरेसचा व्ह्यू दाखवतो आमच्या. वेट, ए भाई तू किधर जा रहा है? इसका कल काम 25 हो जाता. वो ऊपर पहाड़ है, इधर मंदिर है सामने देखो, और ये सब ग्रीनरी, जस्ट ग्रीन, नुसती ग्रीनरी आहे ना आमच्याकडे. तर आता मी थोडंसं काम करतो घरातलं अँड वी आर रेडी टू गो. निघतो आता मी जरा नाक्यावर जायला. माझे फ्रेंड्स बोलवत आहेत, तो आलाय ना, तो बोलवतोय, तर आपण जरा जाऊन येऊ. कसं त्याला भेटून येऊ. आता जरा ते स्वीट्स वगैरेची ऑर्डर वगैरे द्यायची आणि परत काय आपल्याला जायचं बरं बाहेर. तर डन, भेटूया, बाय. आम्ही मिठाई घ्यायला आलोय भावेश उद्याच्या उद्घाटनासाठी. कोणती घेतली बाय? हे लाडू जेवणासाठी गेले आणि मिठाई स्पेशल ती नाही येते का? अशी दाणेदार मिठाई बटन काहीच आम्हाला विचारत त्याला. आता नुकताच मी येता मला भांडण बघायला भेटलेलं. लय बेकार बघायला. ती आजी एवढी ओढत होती ना, खतरनाक. आता मी जरा पेढे गेला
वेफर्स वगैरे घेतो आणि मग लगेच जाऊया बाहेर. मस्ती काय झाले? तुझा कोणता आहे? तुला नाही फोन घेतला कोणी? रे दुबई ब्रँड, दुबई वरून आणलाय तो. दुबई समुद्राच्या वाळूपासून बांधलेला फोन. हो, त्यांच्या प्रिन्सने गिफ्ट दिलाय मला वेगळं. हा लागला बघ, बोललो ना मस्ती मस्ती. प्रिन्स आहे ना, एवढा आहे 22,000ची गाडी. जा सांग चेन दाखवू, जा इथं येऊ नको. मी मारेल नको तुला, झटू नको सांगा तू. आज बघा छोट्या पोरांना मारतो बघा. छोट्या पोरांना घाबरवतो कसा बाबांकडे घेऊन चाललाय. छोट्या पोरांना बघा कसा त्रास देतो. वरती गादी ओटा बाबा का डर, बाबा का ख्वाब. तर काहीच आम्ही आता पेट्रोल भरायला, रंजयने अचानक एक्सिलेटर दाबला आणि पेट्रोल पंपावाल्यांचे चेहरे बघा. आणि आज स्पेशल ड्रायव्हर इथे, ब्लॉगर आज ड्रायव्हर बनलेला आहे क्रेटाचा. तर असं आम्ही टाकलेलं आहे पेट्रोल. किती लिटर टाकलाय? 10 लिटर टाकलाय. चल धन्नो, जाने दे. हॅलो हॅलो हॅलो. जय, आम्ही आत्ताच जेवलोय. हळूहळू जाऊ दे, नाही तर ढवळा ढवळ होईल पोटात. अर्थम याला जाऊ दे. फास्ट अँड फ्युरियस वेन डिझेल. सर बावीस बोलतो सर. उद्या कंपनीची ओपनिंग वजूर सकाळी 10:30ला या म्हटलं. आठवणी सकाळी 10:30 वाजता. तर भावेशने असं सरांना आमंत्रण दिलेलं आहे. अरे कॉलेजमध्ये व्हिडिओ लागते म्हणतो. पॉलिटिक्स तेव्हाच तर मार्क फुकट भेटतात. तेव्हा तर ना प्रॅक्टिकल त्याचा पास होतो. जय, पावसाळा नाहीये. इथं दिसत नाही भाव्या. उद्या बर्थडे करायचा आहे ना भावेश आपला. जयला छेडू नको अजिबात. गाडीतून डायरेक्ट जाईल का? तुम्ही बघितलं असेल, आपण गाडी चालवली बघा. गाडी पार्क बघत एकदम भारी गेले. तर आपण गाडी चालवली बघा, त्याला पोच द्यायचे. मस्त मस्त, उफ उफ, एक नंबर. तर काय, हा तुम्ही फार्म हाऊस मागे सुद्धा बघितला असेल. आपण इथेच हे बघ, इथे स्टेज करणार आहेत आय गेस. इथे स्विमिंग पूल सुद्धा, इथे आंघोळ वगैरे करायला गार्डन वगैरे पण आहे. आणि इथेच स्टेज वगैरे पण इथे स्टेज बनणार आहे इथे. मी 50 जाऊ शकतात. हां, तर गाईज इथे पुशअप चॅलेंज. माय गॉड, कम ऑन गाईज, कम ऑन. 1 2 बस. तर गाईज इथेच स्टेज वगैरे बनणार आहे. आणि मग जेवण वगैरे पण इथेच आहे. याच्यात जरा फोटोज काढतो गाईज आणि आपण भेटूयाच करतोच. आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुझं बघितलं असेल मी पूर्ण थोडंसं चाललेलं डिस्कशन कसं काय ते. हे बघा, इथं ग्राउंड पण आहे, तिथं खेळायला फुल एकदम परिसर बघा. हे यांचं चाललं जरा हां इथे. आणि मग आम्ही आता जरा थोड्या वेळात निघू. आणि अजून काय बाकीचे काम आहे ते तिकडे सुद्धा जायचं आहे. मी आता जिमला जाईन. आय गेस 4:30 वाजता वाजलं की ते आता बघायला लागेल. 4:30 वाजता जिमला जाईन. नवीन वर्षाचा पहिला रिझर्वेशन जिम करायची बाय. जिम सकाळी तर लवकर उठले, जिमला सुद्धा जाईन. जिम दररोज करायची. डू जिम. आता बघू
परफेक्ट ड्रायव्हर. गाडी परफेक्ट ठिकाणी म्हणून लावली. तुम्हाला दाखवतो का हायवा आहे ना त्या साईडला, तर परफेक्ट लेंथमध्ये. थोडा टायरचा इश्यू झाला. ही माझी गाडी, ही व्हायची गाडी. आपण गाडी एकदम परफेक्ट लावलेला. परफेक्ट ड्रायव्हर. आपल्याला एका प्रोफेशनल ड्रायव्हरकडनं आपल्याला एक कमिटमेंट आले का तुला 80% गाडी येते, 20%चा जरा झोल झाला आहे. ते बघू ना इकडे बघा, हा 101% गाडी चांगली चालवणारा. हा मुंबईवरून पुण्याला अर्धा 1 तासात पोहोचू शकतो. हा गेलो तर 1 तासात, नाही तर डायरेक्ट स्वर्गात. घाटात चालवतो गाडी. घाटात कधी चालवायला मजा येते. राम काय तुला माहिती घाटात चालवायला उलट मजा येते. घाटात चालत नाही, घाटे चाललो ना आपण. इकडे चाललो बस झाली मला. नाक्यावर मी टर्न मारला म्हणजे लय मोठी गोष्ट आली. चला काहीच, आता आम्ही जरा दुसरे कामं करतोय. चालू फोटोवाल्याकडे. बाय. आपण जिम लावलोय आता. जिम करून आणि मग बोलतो डायरेक्ट. आज मी घरी आलेला आहे. जिम वगैरे झालेलं आपलं. घरी आला आताच, नुकताच थोडा वेळ झाला. आता फाईल्स वगैरे सेंड करतोय. एक मिनिट दाखवतो का तुम्हाला. कुठं चाललं आपलं ब्लॉग. हे बघा ब्लॉग एडिट चालू आहे. तर आय होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. बघू उद्या करूया ब्लॉग. सो टिल देन बाय बाय. हॅपी न्यू इयर.